कॉलेजचा पहिला दिवस आयुष्यातला एक नवीन टप्पा, नवीन जागा, नवीन लोक आणि मनात खूप स्वप्न. पुण्यातल्या एका मोठ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थ्यांची खूप गर्दी होती. कोणी मित्रांसोबत हसत खेळत फोटो काढत होते, तर कोणी थोडं घाबरून आजूबाजूचं वातावरण पाहत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. त्या गर्दीतून एक मुलगा कॉलेजमध्ये आत येत होता. त्याचं नाव होतं आरव. आरव साध्या कुटुंबातून आलेला, शांत स्वभावाचा आणि थोडा अंतर्मुख मुलगा होता. त्याच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती. कॉलेजमध्ये प्रवेश करताना त्याच्या मनात अनेक विचार चालू होते. इथूनच माझ्या आयुष्याची खरी सुरुवात होणार आहे, असं तो मनात म्हणत होता. तो हळूहळू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चालत होता. आजूबाजूला पाहत असताना अचानक मागून एक मुलगी धावत आली आणि दोघांची जोरात धडक झाली. आरवच्या हातातली सगळी पुस्तकं खाली पडली. समोर उभी होती सिया. सिया खूप आत्मविश्वासपूर्ण आणि थोडीशी खट्याल स्वभावाची मुलगी होती. ती नेहमी घाईत असायची आणि तिच्या चेहऱ्यावर कायम एक वेगळीच ऊर्जा असायची. धडक झाल्यानंतर दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहिले. सुरुवातीला दोघांनाही थोडा राग आला. आरवला वाटलं की चुकी सियाची आहे, कारण ती धावत आली होती, आणि सियाला वाटलं की आरव समोरून लक्ष देऊन चालत नव्हता. त्यामुळे त्याच्यामध्ये छोटासा वाद झाला. काही क्षण दोघे एकमेकांशी नाराजपणे बोलले, पण काही वेळाने सियाला लक्षात आलं की खरंच तीच घाईत होती. ती लगेच खाली बसली आणि आरवची पुस्तकं उचलायला लागली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा राग कमी झाला आणि ती थोडी हसत त्याला माफी मागू लागली. आरवही शांत झाला. पहिल्या दिवसाचं टेन्शन आणि नवीन वातावरण यामुळेच कदाचित हा छोटा वाद झाला होता. दोघांनीही ते मनावर न घेता आपापल्या क्लासकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की छोटीशी भेट त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणार आहे. थोड्या वेळाने कॉलेजचा पहिला लेक्चर सुरू झाला. सगळे विद्यार्थी क्लासमध्ये बसले होते. प्रोफेसर आत आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की या सेमिस्टरमध्ये त्यांना एक महत्त्वाचा प्रोजेक्ट करावा लागणार आहे. हा प्रोजेक्ट ग्रुपमध्ये करायचा होता आणि त्यावरच त्यांच्या मार्क्सचा मोठा भाग ठरणार होता. सगळे विद्यार्थी उत्सुकतेने आपापल्या ग्रुपची नावं ऐकू लागले. प्रोफेसर नाव वाचत होते आणि अचानक त्यांनी दोन नावं एकत्र घेतली, आरव आणि सिया. दोघांनी आश्चर्य वाटलं. काही वेळापूर्वी ज्यांच्यात छोटासा वाद झाला होता, आता त्यांनाच एकत्र काम करावं लागणार होतं. सुरुवातीला दोघांनी थोडासा विचित्र वाटलं, पण प्रोजेक्ट महत्त्वाचा असल्यामुळे त्यांना एकत्र काम करणं भाग होतं. पुढच्या काही दिवसात ते दोघे रोज लायब्ररीमध्ये भेटू लागले. सुरुवातीला त्यांच्यामध्ये फारसं बोलणं नव्हतं. ते फक्त प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दलच चर्चा करायचे. कधीकधी वातावरण थोडं ऑकवर्ड व्हायचं, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. काम करताना कधीकधी हलक्या गप्पा सुरू झाल्या. कॉलेजचं वातावरण, आवडीनिवडी, स्वप्न अशा अनेक गोष्टींबद्दल ते बोलू लागले. आरव जरी शांत असला तरी तो खूप विचार करणारा मुलगा होता. त्याचं बोलणं साधं पण मनाला भिडणारं असायचं. सियाला ते जाणवू लागलं. सिया मात्र खूप बोलकी होती. तिच्या विनोदी स्वभावामुळे वातावरण नेहमी हलकं फुलकं व्हायचं. तिच्यासोबत असताना आरवही थोडा मोकळा होऊ लागला. काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये असलेली ऑकवर्डनेस पूर्णपणे गायब झाली. आता ते फक्त प्रोजेक्ट पार्टनर राहिले नव्हते, ते चांगले मित्र बनले होते. कधी लायब्ररीत अभ्यास करताना दोघे हसत खेळत वेळ घालवायचे. कधी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत गप्पा मारायचे. कधी गार्डनमध्ये बसून भविष्यातल्या स्वप्नांबद्दल बोलायचे. एकदा पावसाळ्याचा दिवस होता. कॉलेज सुटल्यानंतर पाऊस खूप जोरात पडत होता. दोघेही कॉलेजच्या गेटजवळ उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. त्या शांत वातावरणात दोघंही काही क्षण काही बोलले नाहीत, पण त्या शांततेत एक वेगळीच जवळीक होती. सियाला अचानक जाणवलं की या मोठ्या कॉलेजमध्ये तिला एक असा मित्र मिळाला आहे ज्याच्यासोबत ती स्वतःसारखे राहू शकते. आणि आरवलाही जाणवत होतं की सियासोबत बोलताना त्याला खूप हलकं वाटतं. दोघी हसत खेळत घरी जाण्यासाठी निघाले. त्या दिवशी त्यांना अजूनही हे माहीत नव्हतं की त्यांच्या मनात हळूहळू एक नवीन भावना तयार होत आहे. कारण कधीकधी प्रेम अचानक होत नाही, ते हळूहळू वाढतं. एका छोट्या भेटीतून, एका छोट्या भांडणातून आणि एका साध्या मैत्रीतून आरव आणि सियाची कहाणी आता फक्त सुरू झाली होती. पुढे त्यांच्या आयुष्यात काय होणार आहे, ही मैत्री कायम राहणार
की त्या मैत्रीतून प्रेम जन्माला येणार हे जाणून घेण्यासाठी सुरू होणार आहे पुढचा भाग, मैत्रीची सवय.